नगर परिषद आणि नगरपंचायतींचं बिगुल वाजलं आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांशी ठिकाणचं चित्रही स्पष्ट झालं। राज्यातल्या 243 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत आणि 277 नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून दिले जाणार आहेत। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल। आता पुढचे काही दिवस 288 नगरांमध्ये प्रचाराचा धुराळा उडेल। निवडणूक छोटी असली तरी त्यात अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। शिवसेना राष्ट्रवादीमधील फूट, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये झालेले बदल या सगळ्या घटकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे आणि याच रंगतदार लढतींचा आढावा आपण त्या नगरांमधून रोज घेणार आहोत। आमच्या गुलाल नगर परिषदांचा या कार्यक्रमामधून पाहूयात। पुणे जिल्ह्यातल्या इंदापुरात निवडणुकीच्या ऐन तोंडावर जोरदार राजकीय घडामोडी घडल्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरत शहा यांना उमेदवारी घोषित केली। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पक्ष सोडून विरोधकांच्या साथीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार बनलेत। इंदापुरात भरणेंचे विरोधक हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांचा गारटकर यांना पाठिंबा मिळाल्याने ही निवडणूक पुन्हा चुरशीची होईल। पाहुयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांचा थेट इंदापुरातून रिपोर्ट। मंडळी नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूजच्या गुलाल नगर परिषदांच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्ह्यातली सर्वाधिक चुरशीची निवडणूक इंदापूर नगर परिषदेची आणि आता आम्ही त्याच इंदापूर शहरामध्ये आहोत। इथे निवडणूक चुरशीची होते याचं कारण असं की अजित पवारांचे खंदे समर्थक असलेले प्रदीप गारटकर, जे या जिल्ह्याचे शहराध्यक्ष देखील होते, त्यांनी ऐनवेळी अजित पवारांच्या पक्षाचा राजीनामा दिला आणि अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटला। कारण आहे ते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले भरत शहा यांना ऐनवेळी दत्तात्रय भरणे यांनी संधी दिली, ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, आणि म्हणून प्रदीप गारटकर यांनी बंड केलं आणि ते आता भाजपच्या साथीनं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या साथीनं या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि म्हणूनच या निवडणुकीत कुणाच्या माथी गुलाल लागणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे जिल्ह्यातल्या नगर परिषदांच्या निवडणुकांच्या संबंधानं सगळ्यात सर्वाधिक चुरशीची ठरते ती निवडणूक आहे इंदापूरची। जिल्ह्याचं लक्ष लागलंय इंदापूरच्या नगर परिषदेकडे आणि तुम्ही वेळेवर अचानक जो कुस्तीतला डाव म्हणू तसा राजकारणातला डाव टाकलाय, तर काय काय घडलंय हे सगळं आतापर्यंतच्या तुम्ही निर्णयापर्यंत पोहोचत असताना? काही घडलेलं काही नाहीये। मी पूर्वीच्या ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या 2 वर्षापासून मी अलिप्त होतो। या 5 वर्षामध्ये काम केल्यानंतर आमचं आणि भरणेमामांच्या कामाच्या पद्धतीमध्ये आमचं सूर जुळल्यामुळं आम्ही या इंदापूरच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे। पण आता चित्र असं दिसतंय की तुमच्या विरोधात भाजप देखील आहे, शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे, अजित पवारांचेच खंदे समर्थक म्हणून ज्यांनी इतके वर्ष काम केलं तेही आता तुमच्या विरोधात त्यांच्यासोबत गेले, तर कशी निवडणूक होईल असं वाटतं? निवडणूक साधी आणि सरळ सोपी होईल। एकीकडं पारदर्शी चेहरा आणि एकीकडचे चेहरे मी सांगण्याची गरज नाही, ते जनता ठरवेल। काय तुमचे मुद्दे असणार आहेत यंदाच्या निवडणुकीतले प्रमुख मुद्दे? इंदापूर शहर आम्हाला एक तर विकसित शहर आहे आणि शिरसोडी कोगाव पुलामुळं या इंदापूर शहराचा व्यवसाय हा चौपट होणार आहे। त्या दृष्टीनं वाडीवाडीमध्ये नियोजन करणं, स्वच्छ इंदापूर, सुंदर आणि हरित इंदापूर करणं आणि इथं मार्केट व्यवस्था चांगली करणं या गोष्टीसाठी प्राधान्य राहील। तसंच आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सेवा उंचावण्याचं काम आम्ही 100% करू। गुलाल कोणाचा या निवडणुकीत असणार आहे? कशा पद्धतीनं तुमचे सगळे प्रयत्न आणि सगळ्यात म्हणजे तुमच्यासोबत तुमच्या नेत्यांचं देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्याचं दिसतं? गुलाल आमचाच राहील। आम्ही जनतेबरोबर आहोत, पहिल्यापासून आहोत, आजही आहे आणि जनतेच्या प्रेमावरच आम्ही उभं राहिलेलो आहे। जनतेचा आशीर्वाद आमच्या मागे नक्कीच आहे। इंदापूरचा कारभारी कोण होणार अशी चर्चा सगळीकडे आहे। तुम्ही अजित पवारांची साथ सोडून जे बंड केलंय त्यातून तुम्हाला गुलाल लागेल असं वाटतं? हे बंड जे आहे हे पक्ष संघटन कोणत्याही पक्षाचं असू द्या, लोकशाही टिकवण्यासाठी आहे, व्यक्तिगत कुणाच्या द्वेषासाठी अजिबात नाही। पण जी पद्धत आता जी रूढ होते त्या प्रथेला, त्या चुकीच्या पद्धतीला पक्ष संघटनेवरती जर अन्याय होत असेल, सत्ताधारी कुठलाही पक्षातल्या सत्ताधारी लोक जर अन्याय करत असतील
तर आता पक्ष संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उफळून बाहेर आलं पाहिजे आणि समाजाला एक दिशा दाखवली पाहिजे. गुलाल लागेल असं वाटतं का? हा गुलाल लागेल असं वाटतं? 100% गुलाल काय लागणार 100% लागणार. काय मला वाटतं काय दोन्ही पैलवान तसेच आहे. कोण म्हणते शाह, कोण म्हणते गारटकर. मला तर वाटतंय बाबा गारटकर दादा किंवा शहाला अगर आता दोघे पार्टी तसेच आहेत. लढत दोघांची जंगी होणार की. शहरातले रस्ते बाकी, रुंदीकरण बाकी, भरपूर काम बाकी. काय कोणी कोणाला टप देईल ते काय सांगता येत नाही. आता काय कोण यायला पाहिजे? आता काय कसं काय सांगता येत नाही. आता दोन्हीतला विषय काय स्पष्टमध्ये सांगताच येत नाही ना, कारण सगळीच पार्टी जबरदस्त आहे. दोन्ही पार्टी चांगली आहे. आपलं कसं आहे, गाव बी शांत आहे, व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. गुलाल कोणाचा? गुलाला आता बघू कोणाचा येईल ती. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आणि त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील या निवडणुकीच्या रंगतदार निवडणुकीत सामील झालेले आहेत. बघावं लागणार आहे या सगळ्या निवडणुकीचा निकाल नेमका काय असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह मी ज्ञानेश्वर चौकमल,